मिरजेत अण्णाभाऊ साठे पुतळ्यामागील अनधिकृत खोक्यांवर महापालिकेची धडक कारवाई, मटका अड्ड्यांवर हातोडा, महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाची कारवाई, बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांना कडक इशारा। मिरज येथील क्रांतीवीर अण्णाभाऊ साठे पुतळा व बगीचा परिसरातील अनधिकृत खोक्यांवर सांगली मिरज कुपवाड महापालिकेने धडक कारवाई करत अनेक खोके हटवले। यावेळी बेकायदेशीर मटका व्यवसाय सुरू असलेला खोका देखील जमिनीदोस्त करण्यात आला। महापालिका आयुक्त संजिता मोहपात्रा यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलन पथकाने ही कारवाई केली। उपायुक्त स्मृती पाटील यांनी सांगितले की अण्णाभाऊ साठे पुतळ्याच्या मागील बाजूस असलेल्या काही अधिकृत क्रमांकाच्या खोक्यांमध्येही बेकायदेशीरपणे मटका व्यवसाय सुरू असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते। या प्रकारचे व्हिडिओ पुरावेही महापालिकेकडे उपलब्ध झाले आहेत। याची गंभीर दखल घेत संबंधित खोका तात्काळ हटवण्यात आला। तसेच परिसरातील सर्व अनधिकृत खोकेही हटवून जागा अतिक्रमण मुक्त करण्यात आली। यावेळी महापालिका प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला की अधिकृत क्रमांक असलेले खोके असले तरी त्यामध्ये कोणताही बेकायदेशीर व्यवसाय चालवण्यास परवानगी दिली जाणार नाही। महापालिकेच्या अटी व शर्तींचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल। भविष्यात अशा प्रकारचे बेकायदेशीर कृत्य आढळल्यास संबंधित खोक्यांचे परवाने अथवा अधिकृत क्रमांक कायमस्वरूपी रद्द करून ते निष्कासित करण्यात येतील असा इशाराही उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिला आहे। इथं आपण आज मिरज येथील अण्णाभाऊ साठे पुतळ्याच्या पाठीमागच्या बाजूला आहे। आमचा बगीचा सुद्धा आहे पाठीमागे, पण अनेक इथं खोके नंबरचे आहेत, अननंबर्ड खोके पण खूप होते। आमचे आयुक्त मॅडम आहेत संजिता मोहपात्रा यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या नंबर्ड खोक्यामध्ये आज आम्हाला मटका खेळताना आढळून आलेला आहे, त्याचे व्हिडिओ शूटिंग पण आहेत, तर ती खोके आम्ही आज जमीनदोस्त केली आणि त्यांचे नंबर गोठवण्याचं काम आम्ही पुढं करू। तसेच जे अननंबर्ड होते तेही आज आम्ही निष्कासित केलेले आहे। सर्व नागरिकांना, खोकेधारकांना हेच आमची विनंती आहे की नंबर असलं तर बेकायदेशीर कुठलाही व्यवसाय तिथं करायचा नाही आहे। अटी शर्तीचा तो भंग आहे आणि जर तसं आढळून आलं तर कायमचे नंबर रद्द करण्याबाबत शिफारस करण्यात येईल आणि सदरचं खोकं सुद्धा आम्ही निष्कासित करू।